नागपूरमध्ये आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स अँड UAV सुविधेचं भूमिपूजन झालं। सौर यंत्रणेत विशेषतः UAV ड्रोन किंवा पिनाका क्षेपणास्त्रात केलेल्या विविध संशोधनांमुळे भारताच्या धोरणात्मक क्षमतांना एक नवीन दिशा मिळाली आहे। ही UAV सुविधा सुरू होणं हे भारताच्या धोरणात्मक क्षमतांसाठी, आपल्या प्रगत उत्पादनासाठी आणि सखोल तांत्रिक प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। ज्या देशांकडे धोरणात्मक सामर्थ्य आणि तंत्रज्ञान आहे तेच देश या नवीन जागतिक व्यवस्थेत त्यांच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करू शकतील, असं सांगत संरक्षण क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची गरज त्यांनी अधोरेखित केली। महाराष्ट्र सरकारनं अलीकडेच संरक्षण आणि एरोस्पेस धोरण तयार केले। सखोल तंत्रज्ञानात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे धोरण महत्त्वाचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबईतल्या ससून डॉकचं